आज या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो. अनायसे आज या ठिकाणी आलो, आमदारांच्याही मागण्या होत्या ती घोषित करतो आहे. आपण MSIDCला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत PWD कॉर्पोरेशनचे, त्यांना आपण काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतो आहे. हा 16,318 कोटीचा आहे. MOU झालेला आहे. एक पहिला जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे. तो रस्ता पूर्ण चांगला करणार, त्याच्यावर पूल वगैरे बांधून 2,000 कोटी खर्च करणार. आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या कोणतं पुण्याचं शिक्रापूर, तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू. अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे. हा 16,318 कोटीचा आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या. आता याच्यातला तिथे एक टोल आहे, त्याचा निर्णय फक्त व्हायचा आहे. तो झाला, त्याला 2-3 वर्षाचा त्याला कालावधी अजून आहे, तो शिफ्ट करायचा आहे. तो झाला की हे काम सुरू होईल. हा यामुळे पुणे ते संभाजीनगर 2 तासात आणि संभाजीनगरवरून नागपूर 2.5 ते 3.25 तासात, म्हणजे साधारणतः पुणे नागपूर असा हा एक्सप्रेस हायवे होईल. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे, वरती त्याच्यावर फ्लायओव्हर आहे, त्याच्यावरती फ्लायओव्हर एकाच पिलरवर, आणि वरती मेट्रो आहे. हा 4,207 कोटी रुपयाचा आहे. आणि याचं भूमिपूजन आत्ता इलेक्शन आटपलं की सगळं काम मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेलं आहे. याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल. याच्या व्यतिरिक्त हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे, 5,262 कोटी रुपयाचा. याचंही पण लँड ॲक्विजिशन सुरू आहे, याचं DPR सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रूव्ड याचं आता रिसिव्ह झालेलं आहे. आणि साधारणतः हाय पण पुढच्या इलेक्शन नंतर आता काम सुरू होईल. हडपसर टू यवत हा एलिव्हेटेड आहे. हा तसाच आहे, एका याच्यावर 2 फ्लोअर 3 मजली फ्लायओव्हर. डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन 770 कोटी, असे 27,000 कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे. या व्यतिरिक्त NHAI कडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे तो कोणता रोड आहे? नाही, तो नाशिक पुणे नाशिक फाटा रोडला नाव काय? खेड नाशिक फाटा टू खेड. आता 2 पॅकेजमध्ये आहे. त्याचं 93% लँड एक्विजिशन झालेलं आहे. याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा, हा 4,403 कोटी रुपयाचा. आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास 3,398 कोटी रुपयाचा. हे 7,800 कोटी आहे. हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू सातारा चौक तो वेगळा आहे. याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही 35-40 50,000 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे. यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्ली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे, जो रिलायन्सकडे होता, ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती, तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे. त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे. त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून हे साधारण 50,000 कोटीची कामं ही पुणे शहरातली आहे, ती येत्या 3 महिन्यात सुरू होतील. नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा, नंतर काटोल बायपास, नंतर जाम बायपास, नंतर नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2,000 कोटीचा. कन्स्ट्रक्शन ऑफ औत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे, चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये. त्याची किंमत आहे 2,800 कोटी रुपये. नंतर 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा 1,074 कोटी हाही मंजूर केलेला आहे. 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला. हे 2 आहे शिवपूरपर्यंत. हा पुन्हा 1,404 म्हणजे एकंदर 2,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, तोही मंजूर झालेला. 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन
फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा 1245 कोटी रुपयाचा आहे. नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर MNH-MP बॉर्डर रावेरपर्यंत हा जवळपास 1400 कोटी रुपयाचा आहे. आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट 25 नंबर छोटे आहेत, मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन. असं हे 15,000 कोटीचे आहेत. याच्या व्यतिरिक्त CRF पुन्हा आत्ता मंजूर केला आहे आणि ॲन्युअल प्लॅनमध्ये 60,000 कोटी रुपयाचे कामाला जवळपास मंजुरी दिलेली आहे. त्याची लिस्ट आहे. त्यातले 20,000 कोटी आता सध्या अप्रुव्हल स्टेजमध्ये आहे. बाकीच्याचं लँड ॲक्विजिशन वगैरे टोटल जर केली तर हे सगळे मिळून जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे. आणि यातली जवळपास 50,000 कोटी रुपयाची कामं आपण PWDच्या कॉर्पोरेशनला आपण दिलेली आहे. आणि ही कामं येत्या 3 महिन्यात पुण्याच्या आसपासचे ती सगळे सुरू होतील. एवढंच फक्त आपल्याला सांगायचं. हा एक असं आहे की पुण्यातली जी कामं आहे मोठी, अजून एक विसरलो, आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरलल एक्सप्रेस हायवे आता बांधतो आहे. पुणे ते जसं अटल ब्रिजवरून आपण आलो आणि टुवर्ड JNPTकडे गेलो की हा प्रपोज ग्रीनफील्ड लिंक बिटवीन अटल सेतू JNPT टू चौक पुणे शिवारे जंक्शन हा पुणे बंगलोर एक्सप्रेसवेचा भाग आहे. 130 किलोमीटर पहिला. तर हा जवळपास 15,000 कोटीचा आहे. आणि ज्याच्यामध्ये आपण अटल ब्रिजकडनं पॅरलल रोड पुण्याच्या रिंग रोडला येईल. यातलं वागोटे ना काय हे त्याला पगोटे म्हटलं, काय नाव गाव अटल सेतूपासून तर रिंग रोड ऑफ पुणे. हा त्याला पहिलं पॅकेज कोणतं आहे ते? नाही पहिलं पॅकेजचं नाव काय म्हणजे आपण मंजूर केलं ना. हा पागोटे टू चौक हे पहिलं पॅकेज ऑलरेडी आम्ही आता मंजूर केलेलं आहे. हा त्या मुंबई बंगलोरचाच पार्ट आहे. ज्याच्यामुळे पुणे मुंबई जवळपास 1.5 ते 2.5 तासात होईल रिंग रोडपर्यंत. आणि बंगलोरपासून पुणे ते बंगलोर असं धरून मुंबई पुणे आणि बंगलोर हे साधारणतः 5-5.5 तासामध्ये कव्हर होईल. हा नवीन रस्ता पुण्यापासून फलटणच्या मागून तिकडे कर्नाटकमधून हा कोल्हापूर आणि सातारा रोड सोडून हा पॅरलल रोड आहे. हा 15,000 कोटीचा आहे. त्यापैकी पहिला पार्ट मंजूरला, बाकीचा व्हायचा आहे. करोड़ की योजनाएं आज आपने महाराष्ट्र की आपने योजनाओं के बारे में चर्चा की. इसी साल में सब आने वाला जो साल है अभी, इस साल में मैं जनवरी पकड़ रहा हूँ, तो इस साल में 1.5 लाख करोड़ के काम महाराष्ट्र में शुरू होंगे. उसमें से 50,000 करोड़ के काम केवल पुणे के हैं. और पुणे के जो काम है उसका विशेषता ये है कि नीचे में रोड है एक ही पिलर पर, उसके ऊपर में एक फ्लाईओवर है, उसी पिलर पर दूसरा फ्लाईओवर है और उसके तीसरी जगह पर मेट्रो या कुछ बन सकती है. मला माहिती नाही. वेबसाईटवर टाकून देतो. तो पण आला.